द्वेषानं पछाडलेली ही लोकं आहेत. त्या रिटायर झाल्यानंतर शिवदास मॅडम आज 4 वर्षांना आरोप करतायत. साळुंकेची प्रवृत्तीच ती आहे. माहितीच्या अधिकाराचे जर आपण रजिस्टर भरलं तर आतापर्यंत अनेक अर्ज केलेले आहेत, अनेक तक्रारी केलेल्या आहेत. ती त्यांची प्रवृत्ती आहे. गावातील काही लोक आणि ते देवस्थान मी पाहतो, शिक्षण संस्था मी पाहतो, गावातली एकमेव पतसंस्था मी चालवतो, गावातले काही चांगले कारभाराचे जे सोसायटी असेल यामध्ये चांगले सल्ले द्यायचं मी काम करतो, अंत्यसंस्कार मंडळामध्ये मी संचालक म्हणून काम करतो. या सगळ्या गोष्टी जे पाहिल्या तर या पाहिलेल्याचा पोटशूळ आहे आणि पोटशूळ असल्यामुळे यांनी आरोप केलेले आहेत. कुठेही धूर निघत नाही, कुठेही जाळ निघत नाही आहे. फक्त हे यांच्या मनातल्या कल्पनातला धूर आणि जाळ आहे. नाही, माझा प्रश्न तोच आहे. तुम्ही एवढं परफेक्ट आहात तर हे अनियमितता का शाळेमध्ये एवढ्या संस्थेत का? अनियमितता नाहीच आहे. अनियमितता कुठे आहे? जे गोष्ट आहे ती आम्ही कबूल केलेली आहे. आम्हाला तो GR माहीत नव्हता म्हणून आम्ही पैसे घेतले. त्यांनी सांगितले आम्ही पैसे माघारी दिले. आज 5 लाखाचा त्यांनी आदेश दिलेला आहे. तो 5 लाखाच्या संदर्भामध्ये आम्ही अपील केलेलं आहे. तो दिलेला आदेश आम्हाला चुकीचा वाटतो म्हणून आम्ही अपील केलेलं आहे. ज्यावेळी अपिलामध्ये वरच्या कोर्टाने जर आम्हाला सांगितलं तर आम्ही कॉन्ट्रिब्युशन काढून देऊन टाकू. आणि हे सगळं मुलांच्या भवितव्यासाठी केलेलं आहे. हेही सांगतो, वैयक्तिक यात आमचा काही उद्देश नाही आहे. नमस्कार, मी सुभाष एकनाथ साळुंके, सेवानिवृत्त प्राचार्य मुख्याध्यापक, राहणार 57B श्री गुरुकृपा हाऊसिंग सोसायटी, शाहूनगर, गोडोली, सातारा. शिक्षण प्रसारक संस्था ही सहाय्यक धर्मायुक्त सातारा यांच्याकडील नोंदणीकृत संस्था असून ती श्रीपतराव पाटील हायस्कूल करंजेपेठ सातारा या नावाने शाळा करंजात चालवते. सदरची शाळा ही पूर्ण अनुदानित शासन मान्यता प्राप्त असून तिची स्थापना 1969 साली झालेली आहे. असे असताना की ही माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद सातारा यांच्या अधिकार कक्षेत ही शाळा येते. सर्व स्तरातील सर्व विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण द्यावं या हेतूनं ती शाळा चालवली जाते. सदर शिक्षण संस्थेचे सचिव म्हणून तुषार साहेबराव पाटील हे सन 2004 पासून व्यवस्थापक म्हणून काम पाहत आहेत. सदर शाळेमध्ये परीक्षा शुल्काच्या नावाखाली इतरही निधी गोळा केला जातो म्हणून मी माहितीच्या अधिकार 2005 अन्वये सदर शाळेची परीक्षा शुल्काच्या बाबतीत जमा खर्च, रोजकिर्द, खतावणी या कागदपत्र मागितली होती. ती त्यांनी कागदपत्र मला माहितीच्या अधिकारामध्ये दिल्यानंतर त्याचं अवलोकन केलं असता त्यामध्ये निधी गोळा केलेला त्याचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी, संस्थेच्या फायद्यासाठी बेकायदेशीरपणे केलेला माझ्या लक्षात आलं. म्हणून मी 18/11/2021 रोजी शिक्षण अधिकारी व शिक्षण उपसंचालक कोल्हापूर यांच्याकडे तक्रार दाखल केली. त्या तक्रारीच्या अनुषंगानं सेवा हमी कायद्यानुसार 45 दिवसामध्ये शिक्षण अधिकाऱ्यांनी कार्यवाही करणं अपेक्षित होतं. पण त्यांनी तशी कार्यवाही केली नसल्यामुळे मला परत माहितीचा अधिकार पाठपुरावा पत्रव्यवहाराचा करून त्याबाबत कारवाई करण्यास भाग पाडलं. तेव्हा शिक्षण अधिकाऱ्यांनी उपशिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद सातारा यांची चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक केली आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने त्यांनी चौकशी करून 13/5/2022 रोजी सुमारे तक्रार दाखल केल्यानंतर 6 महिन्यांनी तो अहवाल सादर केला. त्या अहवालात असं नमूद आहे की जो निधी गोळा केला आहे त्याचा वापर बेकायदेशीर केला आहे, शिक्षण अधिकाऱ्याची परवानगी घेतलेली नाही. असं असताना त्यांनी संस्था चालकांच्या सभेच्या जेवणावेळी कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस, त्यानंतर शिपायाचं मानधन, ऑडिट रिपोर्टचं मानधन, ऑफिस आणि कर्मचारी यांच्या चहा पाणी नाश्ता असा बेकायदेशीर मटणाचं जेवणावर असे वेगवेगळ्यासाठी खर्च केलेला आहे असं आढळून आलं. असं अहवालात नमूद आहे. तसंच अहवालात असं नमूद आहे की महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनिमय 2011 मधील नियम 16 आणि 17 या कलमांचा भंग केलेला आहे. तसंच महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क कॅन्टीन फी घेण्यास प्रतिबंध अधिनियम 1987 मधील कलम 3 आणि 7चं उल्लंघन झालेलं आहे.
त्यामुळं त्यांच्यावर कारवाई करणं न्यायोचित ठरेल असं सुस्पष्ट त्या अहवालात नमूद असताना शिक्षणाधिकाऱ्यांनी कोणतीही कारवाई केली नसल्यामुळे मला परत तक्रार निवारण समितीपुढं अपील करावं लागलं कोल्हापूरला. त्यामध्ये उपसंचालक कोल्हापूर विभाग कोल्हापूर महेश होते यांनी निर्णय दिला चौकशी, त्यामध्ये सुनावणी आयोजित केली आणि ते निर्णय दिल्यानंतर त्या निर्णयाची सुद्धा अंमलबजावणी शिक्षण अधिकाऱ्यांनी केली नाही. त्यानंतर खूप वेळा पाठपुरावा माहिती आधार वापरल्यानंतर त्यांनी केवळ 26/9/2022च्या पत्रानं 1 महिन्यात 21,50,705 रुपये गोळा केलेले सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांना परत करावे आणि त्याचा अहवाल संस्थेने त्वरित सादर करावा असं त्या आदेशामध्ये नमूद केलं आहे. परंतु संस्थेनं आज अखेर पैसे परत केल्याबाबतचा अहवाल सादर केलेला नाही आणि त्यामुळं मला नाईलाजाने त्यांच्या विरुद्ध पुन्हा तक्रारी कराव्या लागल्या आणि जे पैसे देताना आहे ते पालकांची फसवणूक केलेली आहे. पालकांना प्रत्यक्ष 900 रुपये, 1100 रुपये, 1300 रुपये, 1900 रुपये असे देऊन पालकांची कोऱ्या पावतीवर सह्या घेतल्या आणि पैसे मिळाले असं दर्शवलं गेलं आणि प्रत्यक्ष वाटले 21,50,705 रुपयेपैकी 16,25,000 असे वाटले म्हणून त्यांनी फक्त स्टेटमेंट दिलं, परंतु प्रत्यक्ष वाटलेले एवढे रक्कम नाही. त्यामुळे माझं पालकांना असं आव्हान आहे की आपल्याला किती पैसे मिळाले आणि आपली किती पावतीवर सही घेतलेली आहे याचं शिक्षण अधिकारी यांच्याकडे तक्रार करावी, मला त्याचं कॉपी द्यावी, म्हणजे मला पाठपुरावा करणं सोयीचं होईल. तसेच इतर शाळासुद्धा फी गोळा करतात इतर जिल्ह्यातील, त्यांनाही माझं आव्हान आहे की अशा प्रकारची कुठलीही फी गोळा करता येत नाही. जर गोळा केली असेल तर ती पालकांची दिशाभूल करता, तुम्ही पालकांची फसवणूक करता, त्यामुळं परत कुठल्याही शाळेनं फी गोळा करू नये असं माझं आव्हान आहे. असं असताना पुन्हा हे पैसे परत पूर्ण केल्यामुळं मला परत पत्रव्यवहार करून संबंधित चौकशी अधिकारी म्हणून तिघांची समिती नेमण्यासाठी शिक्षण अधिकाऱ्यांना भाग पाडलं. त्या चौकशी अहवालात सुद्धा सगळे महाराष्ट्र शैक्षणिक शुल्क अधिनियमचं उल्लंघन झाले असल्यामुळं त्या शाळेला व संस्थेला 5 लाखाचा दंड केलेला आहे. तो दंड मात्र आज अखेर भरलेला नाही. त्याचा मी पाठपुरावा करतोय आणि पालकांची फसवणूक केल्याबद्दल आणि दंड न भरल्याबद्दल मला नाईलाजानं पुढील पावलं म्हणजे फौजदारी खटला त्यांच्या विरोधात दाखल करणं मला भाग पडेल. दंड झाला असं एकंदरीत आपल्या सर्वांच्या चर्चेत असं आमच्या समोर येते. मला हे क्लिअर करायचं आहे, 5 लाखाची जी ऑर्डर काढलेली आहे ती अफरातफर झाली म्हणून काढलेली नाही. हे पुन्हा एकदा क्लिअर करा, कारण 21 लाखाचा जो काय फी आहे त्याची आम्ही ऑडिट केलेलं आहे. त्याची 21 लाखाची 22 लाखाची तपासणी प्रत्येक शिक्षण अधिकाऱ्याने केलेली आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही खर्च केलेला हा बरोबर आहे सर्व, परंतु तुम्ही जी मुलांच्याकडून जी काय फी घेतलेली आहे ती कायद्यात बसत नाही. जास्त फी जी घेतली आहे कायद्यात बसत नाही आणि ते तुम्ही बेकायदेशीर काम केलं, फी घेतली म्हणून तुम्हाला हा 5 लाखाचा दंड आहे. अफरातफर 1ही रुपयाची झालेली नाही. हे मुद्दा मी तुम्हाला सांगतो. आपण जर ऑर्डर जर पाहिली तर त्यात स्पष्ट आहे की तुम्ही जी फी जी घेतलेली आहे हे बेकायदेशीर कायद्याला धरून नाही घेतलेली म्हणून तो दंड केलेला आहे. बेकायदेशीर म्हणावं लागेल ना. विपर्यास केलेला आहे. या साळुंकेने माहितीचा अधिकार आणि आत्मदहनाच्या नोटिसा वारंवार दिलेल्या आहेत. त्यामुळं त्यांनी आमच्या दृष्टिकोनातून हा चुकीचा आदेश दिलेला आहे. आमच्या दृष्टिकोनातून या संदर्भामध्ये योग्य ठिकाणी आता आम्ही अपील केलेलंच आहे, पण ह्या अपिलानंतर आम्ही कदाचित कोर्टामध्ये सुद्धा अपील करणार आहे. कारण त्या कायद्याचा जर 2016चा आणि 2011चा जर आपण बारकाईने अभ्यास केला तर त्या तरतुदीमध्ये आमच्या मते हे बसतच नाही. तरीसुद्धा आम्ही संचालकांना आव्हान केलेलं आहे आणि तुम्ही जो आम्हाला निर्णय द्याल तो आम्ही याप्रमाणे वापरूया. त्यासाठी आम्ही त्यांना म्हटलेलं आहे की 1 ते 5 लाख रुपयापर्यंत दंडाची तरतूद आहे. 5 लाख रुपये दंड हा शैक्षणिक संस्थेला जादा दिलेला आहे. आपण हा दंड माफ करावा किंवा कमीत कमी दंड करावा, आम्ही म्हणायला तयार आहोत. बरं, सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की हे तुम्ही रजिस्टर जे आहे आणि ऑडिट आहे हे मुलांच्या टोटल किती विद्यार्थी होते? साधारणतः 900 ते 1000 विद्यार्थी आहेत. सगळी मुलं फी देत नाहीत, हेही लक्षात घ्या. सगळी मुलं फी देत नाही, जवळजवळ 7% मुलंच फी देतात. योग्य वेळी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहेच.
याचबरोबर या संदर्भात सुद्धा योग्य तो कायदेशीर कारवाई केली जाणार आहेच. यानंतर सुद्धा अशा अनेक पत्रकार परिषदा भविष्यामध्ये घेतल्या जातील. मी पतसंस्था चालवतो. पतसंस्थेच्या संदर्भामध्ये अन्य गावातील इतर गोष्टींच्या संदर्भामध्ये ही लोक करणारच आहेत, कारण स्वतः काही करायचं नाही आणि दुसरं करतायत त्याला विघ्न निर्माण करायचं. आज ही शाळा निमशहरी भागामध्ये असलेली शाळा आज चांगल्या पद्धतीनं नावलौकिकाला आलेली आहे. सर्वसामान्य कुटुंबातील मुलं या शाळेमध्ये शिकत आहेत. यामध्ये आमच्या मागच्या वर्षी 41 मुलांना आम्ही जवळजवळ 16 लाख रुपयांची शिष्यवृत्ती मिळवून दिलेली आहे. त्यासाठी आमचे शिक्षक अहोरात्र कष्ट करत आहेत. स्कॉलरशिपमध्ये येण्यासाठी अहोरात्र कष्ट करत आहेत. या आमच्या शाळेचा 10वीचा निकाल या शिक्षकांच्या प्रयत्नांमुळे आत्तापर्यंत 100% आणि 95% ते 99%च्या दरम्यान लागलेला आहे. 12वीचा निकाल या वर्षीचा 96% लागलेला आहे. ह्या सगळ्या शैक्षणिक बाजू त्याचबरोबर खेळाची प्रगती पाहिलेलीच आहे तुम्ही. राष्ट्रीय आम्ही खेळाडू तयार केलेले आहेत. हे सगळं बऱ्याच जणांना पोषून माझ्याबद्दल आहे, इतरांच्याबद्दल आहे, या संस्थांच्याबद्दल आहे आणि पूर्वीचं ज्या काही गोष्टी आपल्याला मिळालेल्या नाहीत याचा रोष मनात धरून हे ॲलिगेशन केले जात आहेत. यातील काही गावातील लोक आणि हे संस्थेतील शिक्षक काही जे रिटायर झालेले आहेत हे मिळून हे कटकारस्थाने केली जात आहेत. प्रत्येक वेळेला देवस्थान पाटीलच कामं करतो. जो कामं करत नाही त्याच्यावर ॲलिगेशन होतच नाही. म्हणजे इथे राजकारण होत नाही का असं वाटतं? निश्चितच. आणि नगरपालिकेचं इलेक्शन जवळ आले की होत असते. त्यांना भीती असेल. तुम्हाला लक्षात आलं नाही, मला लक्षात येण्यापेक्षा नाही काय झालंय की माहिती काहीतरी करून असा वेळोवेळी ज्यावेळी असं इलेक्शन येते त्याच्यावेळी असे काहीतरी ॲलिगेशन करायचं. पण यातून शाळेची पर्सनली व्यक्तिगत तुमची बदनामी होती. त्यासाठी शाळेतर्फे तुम्ही काय आवाहन करणार आहे का? सातारा जिल्ह्यामध्ये संदर्भामध्ये माझी तुम्हाला विनंती आहे, माझी तुम्हालाच विनंती आहे, चांगल्या पद्धतीची चालणारी शाळा ही मोडून काढायचं षडयंत्र काही गावातील काही माजी शिक्षक काही त्यांना इथले शाळेतील सहकारी संस्थेतील सहकारी मिळत असतील माहीत नाही, हे मोडून काढायचा प्रयत्न करते. चांगली शैक्षणिक संस्था चाललेली आहे, तिचा योग्य पद्धतीनं प्रसार आणि प्रसिद्धी तुम्ही दिली पाहिजे. कारण तुम्हाला माहिती आहे या शाळेचं कामकाज कसं चाललेलं आहे. तुम्ही पाहत आहात, संपूर्ण सातारा शहराला माहिती आहे, सर्वसामान्यांची शाळा आहे. ज्यावेळी हा निर्णय झाल्यापासून 1 रुपयाही आम्ही कुणाची फी घेतलेली नाही. या संदर्भामध्ये कायदेशीर सल्लागारांचा सल्ला घेऊन की या शाळेला निधी तरी वाढवून द्या, नाहीतर परीक्षा फीच्या संदर्भामध्ये काहीतरी करावं, यासाठी मी उच्च न्यायालयामध्ये प्रयत्न करण्याचा प्रयत्न करणार आहे. शिक्षण अधिकाऱ्यांना मी गेले 3-4 पत्र पाठवलेली आहेत, त्यांच्याकडून उत्तर आलेली नाहीत. माझ्या मुलांना जर चांगलं शैक्षणिक सुविधा आणि शैक्षणिक चांगलं वातावरण निर्माण करायचं असेल तर थोड्याशा सुविधा निर्माण करण्यासाठी खर्च करावा लागतो. समाजातून देणगी रूपाने हे मिळत नाही. आतापर्यंत जवळजवळ मी 2005 पासून या संस्थेमध्ये सचिव झाल्यापासून किमान 8 ते 10 कोटीची जागा आणि इमारती उभ्या केलेल्या आहेत.